हाय व्हेरी गुड मॉर्निंग. तर बाळांनो, आपला टॉपिक चालू आहे ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीमध्ये आता आपण फर्स्ट एक्सरसाइजला सुरुवात करतोय. ट्रिग्नोमेट्रीच्या ऑल टोटल कन्सेप्ट आपण पाहिलेले आहेत. जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर पाहून घ्या, म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला अडचण येणार नाही. ओके. आणि त्या क्वेश्चन रिलेटेड जे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला लागणार आहेत त्या मी बाजूला लिहिल्या आहेतच किंवा लिहिणार आहेच, पण तुमच्या त्या लक्षात हव्यात, कारण तुम्हाला पेपरमध्ये राईट करताना हे नसणार आहे. विदाऊट फॉर्म्युलाच तुम्हाला सॉल्व्ह करायचे, सगळे फॉर्म्युले तुमच्या लक्षात ठेवायचे. ओके, ठीक आहे. जेवढे काही फंक्शन असतील तेवढे सगळे तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, काही एक्सरसाइज सॉल्व्ह करत असताना तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहेच स्क्रीनवर. ओके, मी या ठिकाणी तो टोटल शिकवणार आहेच, पण मला असं वाटतं की तुमच्यासोबत टेक्स्टबुक असावं. टेक्स्टबुक जर असेल तर क्वेश्चन समजायला अजून सोपं जातं. ओके, ठीक आहे. चला आता पहा क्वेश्चन फर्स्ट 2.1 फर्स्ट एक्सरसाइज. मला फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ, आणि खाली 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री 150 180 असं करत करत -315. ओके, म्हणजे फर्स्ट क्वेश्चनमध्ये जवळजवळ पाहिलं तर तुम्ही 18 अँगल दिलेत, आणि याचे सगळ्यांचे काय करायचे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे. ओके, मग आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करत असताना आपण कशाची हेल्प घेणार आहे, तर युनिट सर्कलची हेल्प घेणार आहे. ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करताना युनिट सर्कल का, कारण युनिट सर्कल, युनिट म्हणजे 1. ओके, म्हणजे ज्या सर्कलची रेडियस ही 1 असते. ओके, जर युनिट सर्कल असेल तर या पद्धतीने तुम्हाला काय मिळतात, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मिळतात. ओके, म्हणजे रेडियस म्हणजे आरची व्हॅल्यू 1 असेल तर. ओके, त्यामुळे हे फंक्शन जर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला काय होतं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्या अँगलचे फाइंड करणं काय जातं, सोपं जातं. दॅट्स इट. ओके, मग आता या मधला तुम्हाला फर्स्ट अँगल दिलाय कोणता, 0 डिग्री, आणि दुसरा अँगल कोणता दिलाय, 30 डिग्री. ओके, मग स्टार्ट करताना आपण सुरुवातीला 30 डिग्री फाइंड आउट करू, म्हणजे तुम्हाला 0 डिग्री समजायला अजून सोपं जाईल. ओके, मग आता 30 डिग्री या अँगलचे काय करायचे, आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करायचे. 30 डिग्रीचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे साइन 30 ची व्हॅल्यू काय आहे, कॉस 30 काय आहे, टॅन 30 काय आहे, कॉट 30, सेक आणि कोसेक, हे प्रत्येक 30 डिग्री असताना काय, आणि हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, 10th ला असताना तुम्ही ह्या व्हॅल्यू काय केल्या, डायरेक्ट पार्ट केल्यात. साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 कॉस 60 ची किंवा साइन टॅन एक्सेट्रा, ह्या सगळ्या हा जो टेबल होता तुम्ही काय केला होता, तो पार्ट केला होता किंवा लक्षात ठेवला होता कशा पद्धतीने तो राईट करायचा. ओके, तर आता एक्झॅक्ट ते व्हॅल्यू आल्या कशा, हे आता पण या ठिकाणी पाहणार आहे. ओके, मग आता हा क्वेश्चन आपण स्टार्ट केलाय. फर्स्ट काय होणार आहे, डायग्रॅम. ओके, हा काय, एक्स ॲक्सिस एक्स डॅश, वाय डॅश. ओके, 30 डिग्री मी या टाईपमध्ये ड्रॉ करतो. इथे अँगल किती असणार आहे, 30 डिग्रीचा. ओके, आता मी इथे एक सर्कल ड्रॉ केलं, आणि हे सर्कल रेडियस इज इक्वल टू काय, 1. ओके, मग आता पहा हा जो पॉइंट आहे एक्स, इथं काय असणार आहे, ओरिजिन इथं नाव देऊया आपण ए, आणि इथं नाव काय दिलं आपण, पी. ओके, आता पहा एक्स ओ ए हा जो अँगल आहे हा किती डिग्रीचा आहे, 30 डिग्रीचा आहे. मग हा जो 30 डिग्रीचा अँगल आहे या सर्कलला कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतोय, पी. मग ह्या पी ला काहीतरी कोऑर्डिनेट असतील. ओके, मग आता पहा आपल्याला आपल्याला दोन पॉईंट माहीत झाले, कोणते, 30 डिग्री म्हणजे थिटा माहीत झाला, आणि आर रेडियस माहीत झाली. ओके, आता जर आपण इथून परपेंडिक्युलर लाईन खाली ड्रॉ केली, हा कोणता अँगल होणार आहे, 90, हा 30, आणि हा किती झाला, 60. ओके, मग हा 30 60 90चा ट्रायंगल झाला. आता तुम्हाला थिटा माहिती आहे, आर माहिती आहे, म्हणजे रेडियस माहिती आहे, म्हणजे पोलर कोऑर्डिनेट तुम्हाला माहिती आहे. आता पोलर कोऑर्डिनेट वरनं तुम्हाला काय फाइंड आउट करायचे, हे रेशोज, हे फंक्शन्स फाइंड आउट करायचे, म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू अजून तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. ओके, मग तुमच्याकडे कोण आहे, थिटा आहे, तुमच्याकडे आर आहे, तुमच्याकडे कोण नाही, एक्स आणि वाय नाही आहे. मग आता आपलं फर्स्ट टार्गेट काय आहे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणं. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू म्हणजेच हा जो पी आहे, ह्या पी चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करणं. कोऑर्डिनेट कोणते आहेत, एक्स आणि वाय. ओके, मग आता आपण काय करूया, सगळ्या सुरुवातीला अँसर स्टार्ट केला तर पहा, लेट काय करायचे, लेट तर अँगल, मेजर ऑफ अँगल XOA इज इक्वल टू 30 डिग्री. XOA याचा मेजर किती आहे, 30 डिग्री. ओके, इट्स टर्मिनल आर्म किंवा रे इंटरसेक्ट टू युनिट सर्कल. पहा म्हणजे
एक्स ओ ए ह्या अँगलचा, या अँगलचा टर्मिनल जो फिरतो तो जो आर्म म्हणजे रे आहे तो इंटरसेक्ट होतोय, इंटरसेक्ट कट करतोय कशाला, युनिट सर्कलला, युनिट सर्कलला का ज्याची रेडियस काय 1 आहे. ओके पहा, टू युनिट सर्कल ॲट पी, पी या पॉइंटमध्ये त्याच्या पीचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय आहे. ओके मग सुरुवातीला एक्स ओ ए काढून घेतला, त्यानंतर काय केलं, टर्मिनल आर इंटरसेक्ट युनिट सर्कल ॲट पी, पी या पॉईंटमध्ये काय होतोय तो इंटरसेक्ट होतोय, पीचे कोऑर्डिनेट काय आहे एक्स आणि वाय, इथपर्यंत काय डाऊट नाही. ओके त्यानंतर पी इथं नाव देऊया आपण एम. पा पी एम काय, पी एम परपेंडिक्युलर, पी एम परपेंडिक्युलर कोणाला आहे, एक्स ॲक्सिस. पी एम पा पी ह्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाली होती, पी पासून काय केलं, परपेंडिक्युलर काढलं, कोणाला लाईन काढली, एक्स ॲक्सिसला. देअरफॉर ट्रायंगल कोणता, पी एम ओ, पी पी एम ओ हा कोणता ट्रायंगल झाला, ट्रायंगल पी एम ओ इज 30, 60, 90 डिग्रीचा ट्रायंगल झाला. हा काय झाला, 30, 60, 90चा ट्रायंगल. काय डाऊट इथपर्यंत, दॅट्स इट. आता इथं जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर ओ एम पावर का, हा 30, 60, 90चा टेबल, हे इथपर्यंत काय डाऊट अजिबात नाही. मग आता पहा एक्स इज इक्वल टू ओ एम, ओ एम पावर का, एक्स ही लेंथ काय, एक्स, एक्स म्हणजे काय ओ एम, ओ एम इज इक्वल टू ही काय कोणाच्या अपोजिट साईड आहे. आता जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर तुम्हाला माहिती आहे 30, 60, 90चा थेरम काय सांगतो, हा जर 60 डिग्री असेल, हा जर 30 डिग्री असेल आणि हा जर 90 डिग्री असेल तर 30च्या अपोजिट साईड ही हाफ असते, हाफ 1/2 कशाच्या, हायपोटेनियसच्या. ओके मग ट्रायंगल जर ए बी सी असेल तर 1/2 इंटू ए बी, सॉरी ए सी, ए सी म्हणजे डायगोनलच्या काय असणार आहे, डायगोनलच्या काय, हायपोटेनियसच्या काय, हाफ, हाफ, दॅट्स इट. ओके मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर ओपी हा काय, ओपी काय हायपोटेनियस आहे आणि ओपी म्हणजेच काय, आर, आरची लेंथ किती आहे 1, म्हणजे इथंच तुम्ही राईट करू शकत होतात काय, ओपी इज इक्वल टू 1. ओपीची व्हॅल्यू म्हणजेच आरची व्हॅल्यू किती आहे 1. मग आता इथं एक्स, एक्स इज इक्वल टू कोण आहे, ओ एम, ओ एम काय अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री, कारण हा अँगल कोणता आहे 30, इथं कोण आहे 90, म्हणजे इथं कोणाला, इथं कोणाला 60. मग ओ एम ही कोणती साईड आहे, 60च्या अपोजिट साईड आहे. 60च्या अपोजिट साईड ही कशी असते, √3/2 इंटू ओपी. आता ओपी जर 1 आहे तर 1 √3/2 इंटू 1 1ने मल्टिप्लाय केलं तरी आहे तोच नंबर राहणार या ठिकाणी. ओके म्हणजेच ओ एम याची व्हॅल्यू किती, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती आली, √3/2. ओके त्यानंतर वाय, वाय इज इक्वल टू पी एम, पी एम, पी एमची व्हॅल्यू आता पहा, पी एम कोणाच्या अपोजिट आहे, 30च्या अपोजिट आहे, 30च्या अपोजिट 1/2 इंटू हायपोटेनियस, हायपोटेनियसची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू 1 नाही केलं तरी चालणार आहे कारण 1ची व्हॅल्यू काय 1. आता हे सगळं आपण काय करतोय, युनिट सर्कल, आपण इथं मेन्शन सुद्धा केलंय युनिट सर्कल, त्यामुळे रेडियसची व्हॅल्यू 1 आहे हे फायनल झालेली आहे. ओके मग एक्सची व्हॅल्यू तुम्हाला समजली, तुम्हाला वायची व्हॅल्यू समजली. आता पी जो आहे, पी पॉइंट पी लाईज इन कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, आता 30 डिग्री, सिंपल आहे, 30 डिग्री किती कोणत्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. पॉइंट पी लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट. आता जर हा पी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स सुद्धा काय आहे पॉझिटिव्ह, √3/2 अँड वाय, देअरफॉर वाय इज इक्वल टू 1/2. पहा म्हणजे एक्स पण पॉझिटिव्ह, वाय पण पॉझिटिव्ह, दोन्ही पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. ओके एक्स पण वाय पण. मग आता एक्स आणि वायची व्हॅल्यू समजले तुम्हाला. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, फंक्शन फाइंड आउट करायचे. मग पहिलं फंक्शन काय, साइन थिटा, थिटाची व्हॅल्यू किती आहे, थिटा सगळ्या सुरुवातीला 30 डिग्री, मग साइन 30 डिग्री इज इक्वल टू, साइन 30ची व्हॅल्यू काय होणार आहे, साइनचे फॉर्म्युला काय सांगतो वाय,
मग साईन इज इक्वल टू वाय म्हणजेच काय 1/2. त्यानंतर कॉस 30 डिग्री, कॉस काय सांगतो रूट एक्स, कॉस काय एक्स, एक्सची व्हॅल्यू किती आहे √3/2. त्यानंतर कोणाला टॅन, टॅन काय सांगतो, टॅन सांगतो x/y, सॉरी y/x. आता y ची व्हॅल्यू काय आहे 1/2 डिवाइड √3/2. ओके, म्हणजेच काय झालं 1/2 तसंच हा 2/√3 गेला, हा क्रॉस झाला, 2 ला 2 कॅन्सल, व्हॅल्यू किती आली 1/√2. आता तुमच्याकडे व्हॅल्यू कोण आहे, साइन आहे, कॉस आहे, टॅन आहे. आता ऑब्विसली पहा त्याच्यानंतर पहा इथं कोण येणार आहे कोसेक, कोसेक काय येणार आहे 30 डिग्री. ओके, आता कोसेक साईनच्या काय अपोजिट आहे म्हणजे काय येणार आहे इनवर्स. साईनला काय करायचंय इनवर्स करायचं, साईनला इनवर्स म्हणजे 2/1 म्हणजेच व्हॅल्यू किती आली रे 2. त्यानंतर सेक 30 डिग्री. आता सेक 30, सेक कोणाला इनवर्स आहे कॉसला इनवर्स आहे म्हणजे 2/√3. आणि त्यानंतर कोण राहिला कॉट, कॉट 30 डिग्री, कॉट कोणाला इनवर्स आहे टॅनला, काय सांगतो तो √2/1 म्हणजेच √2. झालं पहा पहिलं फंक्शन, दुसरं फंक्शन, तिसरं फंक्शन, चौथं फंक्शन, पाचवं फंक्शन आणि 6वं फंक्शन. सिरियल चेंज केली तरी काही अडचण येणार नाही. तुम्हाला हे 6 फंक्शन फाइंड आउट करायचे होते. ओके, काय कोणता अँगल दिला होता 30 डिग्री अँगल दिला होता. 30 डिग्रीचा अँगल काय आला तुमचा तर तुम्ही काय केलं XOA ह्या अँगलला काय केलं 30 डिग्री म्हणलात. टर्मिनल आर्म इंटरसेक्ट युनिट सर्कल, युनिट सर्कल का घेतलं तर आरची व्हॅल्यू 1 होते आणि युनिट सर्कल असेल तर हे फंक्शन्स मिळतात आणि व्हॅल्यू काढणं सोपं जातं. ओके, मग आपण काय केलं PM ला परपेंडिक्युलर लाईन काढली, PM परपेंडिक्युलर लाईन काढली कोणाला एक्स ॲक्सिसला. त्यामुळं हा जो ट्रायंगल आहे हा काय झाला 30, 60, 90 जर ट्रायंगल झाला आणि जर तो 30, 60, 90 जर ट्रायंगल असेल आणि ओपीची व्हॅल्यू जर 1 असेल तर एक्स आणि वाय ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या आणि एक्स आणि वाय जर व्हॅल्यू मिळाल्या, पी हा पॉईंट जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाईव्ह होत असेल तर एक्स आणि वाय हे दोघंही काय येत्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहेत आणि जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स आणि वायच्या जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर ऑब्विसली हे रेशोज तुम्हाला मिळणार आहे खाली. ओके, आता सगळे जे क्वेश्चन आहे तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये ड्रॉ करायचे, राईट करायचे. ओके, मग फर्स्ट काय करायचं डायग्राम काढायची, नंतर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन लिहायची, एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आणि तुम्हाला काय करायचं तर रेशो फाइंड आउट करायचे. ओके, बाकी दुसरं काहीही नाही, सेम आणि सेम सगळे क्वेश्चन असेच आहेत. ओके, आता पहा जर आता आपण फर्स्ट कोणता अँगल पाहिला 30 डिग्री. आता हाच जर अँगल पहा, व्हिडिओ पॉज करून आधी हे सगळं राईट करून घ्या, मला वाटतं तुम्हाला हे सगळं समजलेलं असावं. आता काय करायचं समजा आपण ह्याच अँगलला 60 डिग्री म्हटलं. ओके, मग आता आपण काय करणार आहे सेम डायग्राम ड्रॉ केली, आता काय आला 60 डिग्री अँगल झाला. आता 60 डिग्री अँगल तयार झाला, मग आता आपण इथं काय म्हणणार आहे त्या अँगलला नाव काय दिलं 60 डिग्री. पहा XOA हा जो अँगल आहे हा काय 60 डिग्री. इट्स टर्मिनल आर्म इंटरसेक्ट टू युनिट सर्कल ॲट पॉईंट पी पॉईंट मध्ये इंटरसेक्ट होते का ज्याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय. ओके, त्यानंतर PM इज परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसला PM पासून काय केली परपेंडिक्युलर लाईन काढली. देअरफॉर PMO म्हणजे हा जो ट्रायंगल या ठिकाणी बनला गेला हा काय बनला इज 30, 60, 90 ट्रायंगल. आता 30, 60, 90 का, कारण पहा आता ही 60 म्हणजे हा 90 आहे आणि हा किती येणार आहे ऑब्विसली किती येणार आहे 30 डिग्री. ओके, म्हणजेच काय झालं ओपीची व्हॅल्यू तर 1च आहे, म्हणजे या फॉर्मॅटमध्ये इथं काही चेंज नाही होणार, फक्त इथं काय झालं 60 डिग्री आलं, बाकी सगळं आहे तीच आहे. ओके, मग हा 30, 60, 90चा ट्रायंगल झालाय, ओपी 1च आहे, म्हणजे आता एक्स ही व्हॅल्यू काय येणार आहे अपोजिट साईड 30च्या अपोजिट साईड. आता पहा ट्रायंगल कसं आहे आणि 30 इथं आहे म्हणजे 30च्या अपोजिट साईड ही आहे, म्हणजे कोण आहे OM ची व्हॅल्यू काय होणार आहे आता 1/2 आणि ही व्हॅल्यू काय होणार आहे PM ची व्हॅल्यू √3/2, कारण PM ही 60च्या अपोजिट साईड झाली. मग आता जर ह्या दोन व्हॅल्यू तुम्हाला समजल्यात म्हणजे एकची व्हॅल्यू किती आली 1/2, ही किती आली √3/2, खाली रेशो चेंज होणार आहे. साइन 30 काय सांगतो वायची व्हॅल्यू काय √3/2. ओके, त्यानंतर कॉस काय सांगतो 1/2 कारण एकची व्हॅल्यू आणि इथे काय येणार आहे √3/2 डिवाइड 1/2 म्हणजेच √3. दॅट्स इट. म्हणजे पहा इथं काय मिळालं. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूला काय करा तुम्ही काय करणार आहे इनवर्स करणार. आता इथं साइन काय होणार आहे साइनच्या इनवर्स कोण येतो
कोसेक. ओके, मग साईनच्या इनवर्स काय येणार आहे 2/√3. त्यानंतर सेक 2 येणार आहे आणि टॅनच्या इनवर्स कोण आहे तो कॉट. कॉट काय येणार आहे 1/√3. काही चेंज नाही करता, सेम फॉर्मॅट सगळ्यांचं सेम. आता पहा आपण काय पाहिला 60. आता व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सगळं राईट करू शकता. ओके, दुसरी गोष्ट पॉईंट पी ही लाईज पण कोणतं आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे, त्यामुळे काय झालं एक्स आणि वाय काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. ओके, मग आता जर इथं तुम्ही 45 अँगल घेतला पहा 30 60 90 हे झालं. आता समजा तुम्ही व्हॅल्यू काय घेतली 45 डिग्री. आता अँगल कोणता घेतला तुम्ही 45. काय करणार आहे पुन्हा एकदा सिंपल काय XOA हा अँगल कोणता झाला आता 45 डिग्री. एक डायग्राम ड्रॉ करा. ओके, याला 45 म्हणा. आता तुम्हाला सिंपल माहिती आहे हा जर 45 आहे हा 90 म्हणजे हा पण किती येणार आहे 45. मग आता तुम्हाला 45चं प्रॉपर्टी माहिती आहे. 45च्या अपोजिट साईड ही काय असते 1/√2 इंटू हायपोटेनियस. ओके, मग आता सिंपल आहे काय येणार आहे XOA 45 इट्स टर्मिनल आर्म इंटरसेक्ट युनिट सर्कल ॲट पी. पी हा जो आहे का ज्याची कॉर्डिनेट एक्स आणि वाय आहे. PM परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस. PMO आता 30 60 90 नाही तर काय येणार आहे 45. ओके, मग 45 90 ट्रायंगल OP इज इक्वल टू 1. आता X इज इक्वल टू OM हा काय एक्स आहे एक्स ॲक्सिस. ओके, हा काय वाय. आता OM काय अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री. आता जर तुम्ही तर 45 90 असं म्हणताय ऑब्विसली कोणत्या प्रॉपर्टी लागू झाल्या 45च्या. आता इथे हायपोटेनिसची व्हॅल्यू किती 1. आता ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे का 45च्या अपोजिट साइड ही 1/√2 इंटू हायपोटेनियस जो की R जो की OP हा काय 1. राईट करायची गरज आहे का अजिबात नाही. ऑब्विसली वाय पण काय येणार आहे अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री म्हणजेच 1/√2. दोघांच्या व्हॅल्यू काय आल्या 1/√2 म्हणजेच काय झालं पहा P लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. 45 काय असणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाईव्ह होत असणार आहे आणि जर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर दोन्ही व्हॅल्यू काय असणार आहेत पॉझिटिव्ह असणार आहेत. पहा सिंपल आहे काय येणार आहे 1/√2. ओके, म्हणजे साईन आणि कॉस हे दोघेही काय असणार आहेत सेम असणार आहेत. का बरं सेम असणार आहेत कारण tan 30 आहे 45 आता आपण घेतोय चुकून थिटाच राहिलं होतं. ओके ठीक आहे. आता पहा दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत म्हणजे साईन 30 काढून टाका काय येणार आहे इथं आता 60 आधीच्या प्रॉब्लेम मध्ये झाले आहेत आपले. इथं काय येणार आहे आता 45 डिग्री 45 आणि इथं पण कोण येणार आहे आता 45. आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपले 30 तिथं राहिलेली आहे ऍक्च्युली काय तिथं 60. ओके ठीक आहे. आता पहा साईन 45 काय सांगतो वायची व्हॅल्यू किती आहे वाय 1/√2. त्यानंतर कॉस हा पण एक्स म्हणजे काय 1/√2 आणि हा वाय अपॉन एक्स सेम नंबरला जर डिवाइड केलं तर tan 45 काय 1. आता याला इनवर्स करा म्हणजे √2. याला इनवर्स करा √2 आणि याला इनवर्स करा 1/1 म्हणजे 1. म्हणजे cot 45 आणि tan 45 1. ओके, कॉस आणि कोसेक आणि सेक हे काय √2 आणि साइन आणि कॉस काय 1/√2. हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मिळाले. आता हे जे तीनही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण 3 अँगलचे या ठिकाणी ड्रॉ केले. कोणते अँगल 30 60 आणि 45. ओके, मग आता हेच जर 30 60 आणि 45 हे या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये होते. जर हे उचलून मी जर या क्वाड्रंट मध्ये आणले टर्मिनल रे जर या डायरेक्शनने फिरला तर आता पहा आता आपण 30 डिग्रीचा अँगल घेऊया किंवा 45चाच घेऊया. पहा आता 45 आपल्याला घ्यायचंय पण 45 कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेला आता इथं याला ए नाव देऊया. आता हा पी इथं इंटरसेक्ट झाला. आता जर हे सगळं बाजूला ठेवू आपण त्याचे कोऑर्डिनेट काय आले एक्स आणि वाय आले. आता हा जो अँगल आला हा -45 डिग्री झाला कारण टर्मिनल रे जो आहे हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन नव्हता फिरत. आता तो क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरायला सुरुवात झाली आणि जेव्हा अँगल क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरायला सुरुवात होती तेव्हा तो काय होतो निगेटिव्ह होतो. म्हणजे आता तुम्हाला जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करायचे हे सगळे काय करायचे निगेटिव्ह अँगलचे फाइंड आउट करायचे. ओके, म्हणजे tan -45 डिग्री इज इक्वल टू त्यानंतर इथं सगळेचे सगळे अँगल जे तुम्हाला आता फाइंड आउट करायचे
हे सगळ्यांना साईन कोणतं राहणार आहे, मायनसचं साईन. सगळे काय होणार आहेत, -45 डिग्री. ओके, मग आता निगेटिव्ह अँगलचे फाइंड आउट करत असताना ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सिंपल, काहीही नवीन डोकं एक्स्ट्रा चालवायचं नाही, आहे तोच फॉर्मॅट चेंज होत नाही. काय करणार आहे, एक्स ओ ए 45 डिग्री, पण 45 कोणता आहे तो, निगेटिव्ह 45 डिग्री. ओके, त्यानंतर इट्स टर्मिनल आर्म इंटरसेक्ट टू युनिट सर्कल, हे कोणतं सर्कल आहे, युनिट सर्कल ॲट पी का ज्याची कॉर्डिनेट एक्स आणि वाय. ओके, ठीक आहे. PMO इज 45 90 डिग्री. आता पहा, ऑब्विसली इथून इथं परपेंडिक्युलर लाईन टाकली, PM परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस, इथं नाव काय दिलेलं आपण, M नाव दिलेलं आहे. ओके, मग आता हा जर तुम्ही व्यवस्थित नीट ऑब्झर्वेशन केलं तर OPची व्हॅल्यू किती आहे, 1. आणि हा निगेटिव्ह, पहा अँगल कधीही निगेटिव्ह नसतो, फक्त साईन त्याचं निगेटिव्ह आहे. अँगल हा पॉझिटिव्हच असतो, तो अपोजिटने क्लॉकवाईजने असू द्या किंवा अँटी क्लॉकवाईजने असू द्या, फक्त तो डायरेक्शन कळावी. जेव्हा मी 45 म्हणतो तेव्हा तो या डायरेक्शनने फिरायला सुरुवात होते, जेव्हा मी निगेटिव्ह 45 म्हणतो तेवढेच तो ह्या डायरेक्शनने फिरायला सुरुवात होती. ओके, म्हणजे हा जर 45 आहे तर हा पण अँगल किती असणार आहे, 45च असणार आहे. ठीक आहे, दॅट्स इट. म्हणजेच आता जर तुम्ही पाहिलं तर OM याची व्हॅल्यू ही काय, मोडमध्ये 1/√2 आणि PM ही पण मोडमध्ये 1/√2. का, कारण आता त्या व्हॅल्यूला साईन कोणतं राहणार आहे, निगेटिव्हचं साईन राहणार आहे. पण ऍक्च्युली डिस्टन्स हे निगेटिव्ह असणार आहे का, ऑब्विसली नसणार आहे. ओके, म्हणजे 45च्या अपोजिट साईड ही कोणती आहे, वाय. आणि या 45 OM म्हणजे एक्सची व्हॅल्यू पण किती आहे, अपोजिट ऑफ 45. म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू काय, 1/√2 1/√2 1/√2 1/√2. ओके, बट P हा लाईज फर्स्ट क्वाड्रंट आहे का रे, नाही. कोणत्या क्वाड्रंटमध्ये, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. P कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाई होतोय, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. आता फोर्थ क्वाड्रंटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक्स कोणता आहे, पॉझिटिव्ह, आणि वाय कोणता आहे, तर वाय निगेटिव्ह आहे. म्हणजे एक्स पॉझिटिव्ह हे तुम्हाला कळलं, आणि वाय काय, निगेटिव्ह. म्हणजे एक्सला पॉझिटिव्ह साईन जाणार आहे आणि वायला काय जाणार आहे, निगेटिव्हचं साईन जाणार आहे. ओके, म्हणजेच साईन 45, आता साईन 45 जो आहे हा निगेटिव्ह आहे, म्हणजे साईनची व्हॅल्यू काय जाणार आहे, आता वाय साईन कोणतं आहे, साईन थिटा इज इक्वल टू वाय, वायची व्हॅल्यू काय, -1/√2. त्यानंतर कॉस एक्स आहे, एक्सची व्हॅल्यू काय, 1/√2. त्यानंतर टॅन काय, वाय अपॉन, आता सेम नंबरला डिवाइड करायचं, फक्त व्हॅल्यू काय येणार आहे, -1. का, कारण एकाला मायनसचं साईन राहणार आहे. आता याला इनवर्स करा, -√2, याला इनवर्स करा √2, आणि याला इनवर्स करा -1. दॅट्स इट. अशा पद्धतीने तुम्ही निगेटिव्ह अँगलचे काय करू शकता, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करू शकता. तो नक्की कोणत्या क्वाड्रंटमध्ये आलाय, हा फार महत्वाचा पॉईंट आहे. तो नक्की कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाई होतो. म्हणजे पहा, हे काढणं सोपं आहे, सगळीकडे एकच वापरायचं. काय, एकतर ट्रायंगल जो तयार होणार आहे त्या ठिकाणी, एकतर तो 30 60 90चा असणार आहे. ऍक्च्युली याच्यापेक्षा वेगळे ट्रायंगल तयार होत असतात, वेगवेगळे मेजर असतात, मेजरमेंटचे ट्रायंगल तयार होत असतात, पण तुम्हाला सध्या बेसिकच दिले का असेच ट्रायंगल तयार होतात. एकतर तो ट्रायंगल असतो 45 45 90चा, किंवा तो असतो 30 60 90चा. ओके, मग ह्याच दोन ट्रायंगलच्या व्हॅल्यू एक्स आणि वायच्या असणार आहेत. एकतर त्या 1/√2 असणार आहे, किंवा 1/2 आणि √3/2. याच्यापेक्षा वेगळा अँगल या ठिकाणी तयार होणार नाही, ट्रायंगल तयारच होत नाही. मग सगळीकडे व्हॅल्यू कोणत्या असणार आहेत, याच व्हॅल्यू असणार आहेत. फक्त एक्स आणि वायच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह हे तुम्हाला कशावरून कळणार आहे, का तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाई होतो. P हा जो पॉईंट आहे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाई होतो यावरूनच तुम्हाला काय कळणार आहे, समजणार आहे का व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायच्यात का निगेटिव्ह घ्यायच्यात. ओके, आता समजा, आता या ठिकाणी आपण काय पाहिलं का पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अँगल झालेच. ओके, पण आता आपण काय करूया, 0 डिग्री 90 डिग्री या टाईपमध्ये, किंवा जर ग्रेटर दॅन 90 अँगल असतील तर काय करणार. आता समजा हा एक्स ॲक्सिस एक्स डॅश, हा तुमचा काय वाय ॲक्सिस. ओके, वाय डॅश. आता बघा 350 म्हणजे किती, 315. समजा तुम्हाला अँगल ड्रॉ करायचा आहे, किती किंवा आपण किती घ्यायचा, 150 घेऊया, 150 डिग्री. तुमच्या क्वेश्चनमध्ये आहे पहा 150 डिग्री. आता 150 डिग्री जो अँगल असणार आहे तर तो ग्रेटर दॅन 90 असणार आहे, लेस दॅन 180 म्हणजे तो या टाईपमध्ये असणार आहे. ओके, किती मेजरमेंट आलं याचं, 150.
काय डाऊट इथपर्यंत? ओके ठीक आहे. मग आता फर्स्ट तुम्ही काय करणार आहे, युनिट सर्कल ड्रॉ करणार. युनिट सर्कल म्हणजे ज्याची रेडियस काय आहे 1, रेडियस 1. ओके युनिट सर्कल. मग आता इथं पॉइंट जो अँगल आला होता एक्स, इथं काय येणार आहे ओ, आणि इथं कोणता येणार आहे ए. एक्स ओ एचं मेजर किती आहे 150. मग तुम्ही हा जो युनिट सर्कल हा आहे, तर हा युनिट सर्कल, हे जे युनिट सर्कल आहे ह्या अँगलला पी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतं. मग ह्या पी पॉईंटचे कॉर्डिनेट काय आहेत एक्स आणि वाय. मग ह्या पी पॉईंटपासून तुम्ही काय केलं, एक परपेंडिक्युलर लाईन टाकली, कोणती एम. ओके मग हा जर 150 असेल तर हा अँगल कोणता झाला 30 डिग्री, बिकॉज पूर्ण अँगल किती असणार आहे 180चा. मग हा 150 म्हणजे आतला अँगल काय आला 30 डिग्री. मग जर हा 30 डिग्री असेल तर याची रेशो आणि याची रेशो काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे काय लिहिणार आहे तुम्ही, एक्स ओ ए हा अँगल किती डिग्रीचा झाला, लेट 150 डिग्री. किती आला 150 डिग्री. एक्स ओ ए 150 डिग्री. Each terminal arc intersect to unit circle at P, X आणि Y. तर एक्स ओ ए चे काय टर्मिनल आर्म जो आहे, ओ ए हा जो टर्मिनल आर्म आहे हा फिरतो, तर तो पी ह्या युनिट सर्कलला पी मध्ये इंटरसेक्ट होतो. ओके मग पी मध्ये इंटरसेक्ट झाल्यामुळे पी चे कॉर्डिनेट काय झाले एक्स आणि वाय. दॅट्स इट. मग पी एम परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस, पी पासून एम वर काय टाकली परपेंडिक्युलर, देअरफॉर पी एम ओ हा जो या ठिकाणी तुम्हाला ट्रायंगल तयार झालेला मिळतोय, तर हा ट्रायंगल काय होणार आहे 45चा असेल का, नाही. ऑब्विसली इथं जर पहा हे टोटल किती आहे 150, म्हणजे इथे किती राहिला 30 डिग्री, म्हणजे हा अँगल कोणता झाला 30, 60, 90 डिग्रीचा. ओके म्हणजे आता ओपी ची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे ओ पासून पी किती आहे 1 आहे, कारण काय ते युनिट सर्कल. ओके मग आता एक्स म्हणजे हा यमओ काय आहे अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री. आता अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री का, तर ट्रायंगल कोणता आहे या ठिकाणी तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं, या टाइप मध्ये ट्रायंगल आहे. इथं जो अँगल आहे हा 30 आहे, इथं आहे 90, म्हणजे ऑब्विसली हा अँगल कोणता असणार आहे 60 डिग्रीचा. ओके आणि या ठिकाणी आपण मेन्शन पण करून ठेवले का, कारण तो ट्रायंगल जो आहे हा 30, 60, 90चा आहे. मग जर तो 30, 60, 90चा असेल तर ओ एम ही 60च्या अपोजिट साइड आली, आणि 60च्या अपोजिट साइड ही काय असते √3/2 इंटू हायपोटेनियस. पण हायपोटेनियस व्हॅल्यू 1 ने मल्टिप्लाय केलं तरी आहे तोच नंबर राहणार आहे. अँड पीएम ही काय अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री. आता 30च्या अपोजिट साइड ही काय असणार आहे 1/2 इंटू हायपोटेनियस 1 आहे. ओके म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या. पण आता पहा पॉइंट पी लाईज इन कोणता क्वाड्रंट आहे, आता सेकंड क्वाड्रंट. पी जो पॉइंट आहे 150 डिग्रीचा जो अँगल आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये लाय होतो, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स जो आहे हा काय निगेटिव्ह आहे, एक्स व्हॅल्यू काय निगेटिव्ह. मग एक्स कोण आहे √3/2 मायनस √3/2. एक्स व्हॅल्यू काय झाली निगेटिव्ह. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये वाय जो आहे हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच वायची व्हॅल्यू काय 1/2, पण वाय काय पॉझिटिव्ह आहे. आणि दॅट्स इट. आता या ठिकाणी तुमचे रेशो काय होणार आहे चेंज होणार आहेत. ओके मग आता हे जे रेशोज म्हणजेच काय असणार आहे तुमचे जे फंक्शन असणार आहेत, तर हे फंक्शन तुम्हाला या ठिकाणी काढायचे आहेत. काय असणार आहेत फंक्शन तुमचे, साइन 60 डिग्री, सॉरी साइन 30 डिग्री, त्यानंतर कॉस 30 डिग्री. पण 30चे काढतोय का रे खरं तर आपण, नाही. तर अँगल सगळे जे रेशोज किंवा जे सगळे फंक्शन काढतोय तर ते कोणाचे काढतोय आपण 150चे. 150 म्हणजेच 30 डिग्री 30, 60, 90 म्हणजे साइन 150, त्यानंतर कॉस 150 आणि त्यानंतर टॅन 150, म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती आहे 150. मग साइन काय सांगतो, साइन सांगतो वाय, साइन वायची व्हॅल्यू किती आहे 1/2. त्यानंतर कॉस काय सांगतो एक्स. आता कॉस एक्स आहे, ओके एक्स व्हॅल्यू किती आहे -√3/2. आणि त्यानंतर टॅन काय सांगतो 1/2 डिवाइड बाय √3/2, म्हणजेच काय येणार आहे -1/√2 सॉरी √3. ही व्हॅल्यू कोणाची येणार आहे टॅनची. तुम्ही करू शकता, काय करायचं ह्या दोनचं काय करायचं डिव्हिजन करायचं, आणि या सगळ्यांना आता आपण काय करणार आहे इनवर्स करणार म्हणजे काय करणार, इथं काय आला सॉरी साईनच्या विरुद्ध कोण आहे, म्हणजेच इनवर्स कोण आहे कोसेक 150 डिग्री.
त्यानंतर कोण येणार आहे, सेक 150 डिग्री आणि त्यानंतर कॉट 150 डिग्री आणि इथं काय येणार आहे, कोसेक काय, साईनच्या अपोजिट म्हणजे काय येणार आहे 2/1 म्हणजे 2. त्यानंतर सेक हा काय येणार आहे, कॉसच्या अपोजिट म्हणजे काय येणार आहे -2/√3 आणि त्यानंतर काय येणार आहे, कॉट. आता कॉट कोणाच्या, टेनच्या अपोजिट आहे -√3. हे झाले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कशाचे, 150 ह्या अँगलचे. आता जर तो निगेटिव्ह असता, याला जर निगेटिव्ह साईन असतं तर 150 या क्वाड्रंटमध्ये लाई झाला असता आणि या क्वाड्रंटमध्ये जर तो लाई झाला असता, कोणत्या क्वाड्रंटमध्ये, थर्ड क्वाड्रंटमध्ये, कारण त्याला साईन कोणतं असतं, निगेटिव्हचं साईन असतं, तर तो क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरला असता आणि क्लॉकवाईज डायरेक्शनने तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला असता, थर्ड क्वाड्रंटमध्ये आला असता. आणि जर तो थर्ड क्वाड्रंटमध्ये आला असता तर थर्ड क्वाड्रंटमध्ये एक सुद्धा निगेटिव्ह आहे, वाय सुद्धा निगेटिव्ह आहे, दोघांनाही निगेटिव्ह साईन आला असतं, दोघांनाही निगेटिव्ह साईन आलं असतं, म्हणजे साईन पण निगेटिव्ह, कॉस पण निगेटिव्ह, मात्र टॅन हा पॉझिटिव्ह झाला असता, कारण साईन अपॉन कॉस म्हणजेच वाय अपॉन एक्स दोघांनाही निगेटिव्ह साईन असतं, त्यामुळे दोघंही काय झाले असते, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे टॅनची व्हॅल्यू काय आली असती, पॉझिटिव्ह आली असती. लक्षात आलं. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अँगल जरी असले तरी घाबरून जायचं कारण नाहीये. सिंपल, पहिल्यांदा काय करा, त्याला लेट करून घ्या, नंतर युनिट सर्कल काढून घ्या, म्हणजे आरची व्हॅल्यू काय होते 1 होते. परपेंडिक्युलर लाईन काढा, ट्रायंगल तयार करा, ट्रायंगल तयार झाल्यामुळे त्याच्या प्रॉपर्टी त्याला लागू होतात आणि प्रॉपर्टी लागू झाल्यानंतर तो पॉईंट नक्की कोणत्या क्वाड्रंटमध्ये हे पाहायचं, त्या क्वाड्रंटमध्ये एक्स वाय हा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते पाहायचं आणि दॅट्स इट. खाली तुम्हाला काय करायचे, फंक्शन लिहायचे. मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला हा क्वेश्चन खूप चांगल्या पद्धतीने समजलेला असावा, पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी एक अजून क्वेश्चन घेणार आहे आणि तो क्वेश्चन आहे 0 डिग्री. ओके, मग आता 0 डिग्री असताना डायग्राम कशी असणार आहे. ओके, फॉर्मॅट मी कुठेही या ठिकाणी पोचलेला नाही, सगळ्यांचा फॉर्मॅट सेम आहे. ओके, आता 0 डिग्री तुमच्या या एक्सरसाइजच्या फर्स्ट क्वेश्चन मला फर्स्ट क्वेश्चन हा काय, एक्स ॲक्सिस हा तुमचा एक्स डॅश, हा तुमचा वाय, हा तुमचा वाय डॅश, हा 0. इथं 0 डिग्री असल्यामुळे काय होणार आहे, तो जागेवरच राहणार आहे. इथं पॉईंट दिला आपण ए, म्हणजे एक्स ओ ए. आता याचं मेजरमेंट किती येणार आहे, 0 डिग्री. एक्स ओ एचं मेजरमेंट किती आहे, 0 डिग्री. 0 डिग्री. त्यानंतर आपण काय करणार आहे, एक युनिट सर्कल काढून घेतलं. ओके, मग हा जो पॉईंट आहे या पॉईंटला काय म्हटलं आपण, पी, ज्याचे कोऑर्डिनेट काय, एक्स आणि वाय. ओके, मग इट्स टर्मिनल आर इंटरसेक्ट टू युनिट सर्कल ॲट पी, का ज्याची कोऑर्डिनेट एक्स आणि वाय आहे. आता पी परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिस, परपेंडिक्युलर ड्रॉ करता येणार आहे का, नाही. म्हणजे जेव्हा अँगल एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिसवर लाय होतो त्यावेळेस तुम्हाला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करता येत नाही आणि त्यामुळे ट्रायंगल 30, 60, 90 किंवा 45, 45चा होत नाही. ओके, मग काय होतं. ओके, आणि तर या ठिकाणी ज्या व्हॅल्यू तयार होतात एक्स आणि वायची व्हॅल्यू, आता तुम्हाला माहिती आहे, तर OM आणि OP अशा कोणत्याही व्हॅल्यू या ठिकाणी तयार होत नाही. ओके, म्हणजेच तुम्हाला व्हॅल्यू कोणाच्या मिळणार आहे, फक्त x इज इक्वल टू अँड y इज इक्वल टू. ओके, मग x इज इक्वल टू अँड y इज इक्वल टू. आता काय होणार आहे, जेव्हा 0 डिग्री असणार आहे तेव्हा अँगल कोणत्या ॲक्सिसवर असणार आहे, एक्स ॲक्सिसवर असणार. 0 डिग्री झाला म्हणजे कोणत्या ॲक्सिसवर, एक्स ॲक्सिसवर. आणि एक्स ॲक्सिसवर युनिट सर्कल म्हणजे रेडियस किती आली, 1. आता तो जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे हा पी आहे आणि ही रेडियस 1 आहे. ऑब्विसली एक्सची व्हॅल्यू काय आली, 1 आणि वाय त्यावेळेस काय झालं, 0. म्हणजे अँगल जेव्हा एक्स ॲक्सिसवर आहे तेव्हा एक्स इज इक्वल टू काय आहे, 1 आणि वाय काय होणार आहे, 0. ओके, जर अँगल पी पॉईंट तुमचा 90 डिग्री असता, समजून घ्या नीट, जर तुमचा पी पॉईंट 90 डिग्री असता तर तो कोणत्या ॲक्सिसवर लाय, वाय ॲक्सिस. वाय कोणता आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय झाली असती, 0 आणि वाय काय झाला असता, 1. कोणत्या डिग्रीला, 90 डिग्रीला. जर तुमचा तो 180ला असता, आता 180 जर असता तर ऑब्विसली तुम्ही पहा कोणत्या ॲक्सिसवर येतो, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर, नुसत्या एक्स ॲक्सिसवर नाही आहे. मग पीचे कॉर्डिनेट इथे काय झाले असते, पीचे कॉर्डिनेट ही झाले असते -1, 0, कारण तो एक्स ॲक्सिसवर आहे. आणि जर हा वाय ॲक्सिसवर इथे झाला असता म्हणजे 270 झाला असता किंवा -90 झाला असता. पहा याचं मेजर किती आहे, ह्या डायरेक्शनने जर आलं तर तुम्ही 270 270 आणि या डायरेक्शनने आलं तर -90. मग त्यावेळेस पीचे कॉर्डिनेट काय झाले असते, तर पीचे कॉर्डिनेट या ठिकाणी झाले असते 0, -1.
म्हणजे जर एक्स ॲक्सिसवर असेल तर एक्स कॉर्डिनेट 1 असतो आणि वाय ॲक्सिसवर असेल तर वाय हा 1 असतो, एक 0 असतो. पण हे एक नीट लक्षात ठेवायचे का एक्स पण कोणता आहे, एक्स पॉझिटिव्ह आहे का वाय पॉझिटिव्ह आहे का वाय निगेटिव्ह आहे का एक्स निगेटिव्ह काय असेल ते कोणत्या ॲक्सिसवर लाय होतो. मग आता आपण पहिल्यांदा कोणता पाहिले 0 डिग्री. आता 0 डिग्रीलाच काय करू शकता तुम्ही 360 डिग्री पण म्हणू शकता. जसं तुम्ही या 90ला -270 म्हणू शकता, ह्या 180ला पॉझिटिव्ह डायरेक्शननी 180 निगेटिव्ह डायरेक्शननी 180 पण कॉर्डिनेट मात्र सेमच असणार आहेत. ओके, मग आता आपण ह्या दोन अँगलचं सध्या पाहतोय 0 आणि 360 म्हणजेच OXOA हा जो अँगल आहे हा 0 डिग्रीचा आहे. टर्मिनल आर्म इंटरसेक्ट युनिट सर्कल ॲट पॉईंट P आणि P देअरफॉर पीचे कॉर्डिनेट काय झाले रेडियस एवढीच असणार आहे, P पण तीच आहे. ओके, आणि हे डिस्टन्स काय एक्स म्हणून x1 आणि y काहीच नाही आहे, वाय ॲक्सिसकडे जातच नाही आपण म्हणजे y काय झाला 0 झाला. मग आता कॉर्डिनेट तुम्हाला P लाईज इन ऑन P पॉईंट P लाईज ऑन कोणत्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि तो जर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असेल तर एक्स ॲक्सिस एक्स इज इक्वल टू काय 1 आणि वाय इज इक्वल टू काय 0. आता जर एक्स आणि वायची व्हॅल्यू जर तुम्हाला समजले असतील तर मला असं वाटतं हे ट्रिग्नोमॅटिक फंक्शन तुम्हाला लिहायला अजिबात अवघड जाणार नाही. म्हणजेच काय होणार आहे, पहिलं फंक्शन काय साइन थिटा आणि साइन काय 0 डिग्री, 0 म्हणजे 360 पण तुम्ही म्हणू शकता. साइन 0 साइनची व्हॅल्यू काय वाय म्हणजे साइन 0 वाय काय येणार आहे 0. त्यानंतर दुसरं फंक्शन काय कॉस 0 डिग्री, कॉस एक्सची व्हॅल्यू काय ती आहे 1. त्यानंतर थर्ड टॅन काय सांगतो तर टॅन 0 डिग्री आहे, सॉरी या ठिकाणी 0 डिग्री आहे टॅन. तर वाय अपॉन एक्स 1ने 0 डिवाइड केलं 0 ॲन्सर आलं. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कोसेक सेक आणि कॉट. ओके, त्यानंतर कोसेक थिटा. आता थिटा जो आहे तर तो 0 डिग्रीचा आहे म्हणजे कोसेक 0 डिग्री याला इन्व्हर्स करा म्हणजे 0 खाली जाईल आणि 0ने डिव्हाइड करताना नॉट डिफाईन्ड आन्सर येतं. त्यानंतर याला इन्व्हर्स करा काय सेक 0 डिग्री आणि सेक हा कॉसचा इन्व्हर्स आहे म्हणजे 1/1 म्हणजे आन्सर आलं 1. आता टॅन 0 आलंय. ओके, 0ला इन्व्हर्स करा म्हणजे कॉटची व्हॅल्यू पण काय होईल कॉट 0 डिग्री इज इक्वल टू नॉट डिफाईन्ड. आणि आता हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ह्या व्हॅल्यू नक्की राईट कशा केलेल्या आहेत. म्हणजे ह्या ॲक्सिसवर 1 0 आहे, इथं 0 1 आहे, इथं म्हणजे 1 0 -1 0 0 1 0 -1 हे लक्षात ठेवा. म्हणजे इथे तुम्हाला 90 180 270 360 त्यानंतर 0 -90 -180 -270 -360 म्हणजेच जे 0 डिग्रीचे जे असणारे तेच रेशो तेच फंक्शन 360 जे असणार आहेत तेच फंक्शन निगेटिव्ह 360चे असणार आहेत. जे 90 डिग्रीचे असणार आहेत तेच -270 डिग्रीचे फंक्शन असणार आहेत. जे 180चे फंक्शन असणार आहेत तेच -180चे फंक्शन असणार आहेत. ओके, त्यानंतर जे 270चे फंक्शन असणार आहेत तेच -90चे फंक्शन असणार आहेत. तर ह्या सगळ्या फंक्शन हे इक्वल असणार आहेत आणि त्याचे कॉर्डिनेट कसे येतात हे तुम्हाला माहिती आहे. मला असं वाटतं तुम्हाला फॉर्मॅट समजलाय. या युनिट सर्कलचा वापर करून आपण सगळे ट्रिग्नोमॅटिक फंक्शन या ठिकाणी काय केलेले आहेत फाइंड आउट केलेले आहेत. आणि या ठिकाणी आपला या फर्स्ट जो एक्झरसाइज आहे 2.1 यातला फक्त आपला फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी काय झालेला आहे कंप्लीट झालेला आहे. असे या ठिकाणी किती क्वेश्चन आहेत 9 क्वेश्चन आहेत. एक एक करून आपण सगळेच कंप्लीट करणार आहोत. पण हा थोडासा मोठा क्वेश्चन होता, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हावी म्हणून आपण एकच क्वेश्चन एका लेक्चरमध्ये घेतला. पहिल्यांदा आपण घेतलेत पॉझिटिव्ह अँगल, नंतर घेतलेत आपण निगेटिव्ह अँगल आणि त्यानंतर आपण पाहिले का ॲक्सिसवर येणारे अँगल. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि ॲक्सिसवरचे अँगल असताना तुम्हाला ट्रिग्नोमॅटिक फंक्शन्स युनिट सर्कलचा वापर करून कसे काढायचे हे या ठिकाणी आपण पाहिलं. तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करणं अवघड नाही. फक्त तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं काय का जो तुमचा पॉईंट P आहे हा नक्की लाय कुठे होतो, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट किंवा फोर्थ क्वाड्रंट आणि त्या क्वाड्रंटमध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू काय आहेत यावरनं जर तुम्हाला त्या साइन चिन्ह जर तुम्हाला देता आली तर ट्रिग्नोमॅटिक फंक्शन काढणं अवघड नाही. या ठिकाणी तुमचा फर्स्ट क्वेश्चन संपलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये बाकीचे क्वेश्चन घेऊन भेटू. तोपर्यंत बाय बाय.